हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 12 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स हे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांकात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? उत्तर आहे पंजाबने. त्या स्पष्टीकरण पाहूया. नीती आयोगाच्या शाळा शिक्षण गुणवत्ता निर्देशांकात पंजाब राज्याने अव्वल स्थान मिळवलेले आहे. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत AI चा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे पाहूया. नासी युवा वैज्ञानिक पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे डॉक्टर कार्तिकेयन लंका. स्पष्टीकरण पाहूया. IITचे प्राध्यापक डॉक्टर कार्तिकेयन लंका यांना विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नासी युवा वैज्ञानिक पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या आहे? उत्तर आहे भावना कांत. स्पष्टीकरण. स्क्वॉड्रन लीडर भावना कांत यांनी भारतीय हवाई दलाचा अत्यंत कठीण समजला जाणारा फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून इतिहास रचलेला आहे. पुढे पाहूया. अमेरिकेत आयोजित ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे आर प्रज्ञानंद. पुढे पाहूया. जागतिक नागासाकी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 9 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो. स्पष्टीकरण पाहूया. दुसऱ्या महायुद्धादरम्यान 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर फॅट मॅन नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. त्यामुळे दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी नागासाकी दिवस पाळला जातो. 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमावर लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला गेला होता. तसेच 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवसही साजरा केला जातो. पुढे पाहूया. नुकतीच माय पोलीस स्टेशन ही नवी संकल्पना किंवा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? उत्तर आहे केरळ. स्पष्टीकरण पाहूया. तर केरळमध्ये 15 ऑगस्ट 2026 पासून माय पोलीस स्टेशन उपक्रम सुरू होत आहे. पोलीस ठाणी नागरिकांसाठी अधिक अनुकूल बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केरळ हे भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य ठरलेले आहे. पुढे पाहूया. अरिहा पगबम यांनी आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपच्या वरिष्ठ महिला वैयक्तिक प्रकारात कोणते पदक जिंकलेले आहे? उत्तर आहे सुवर्णपदक. पुढे पाहूया. कोणत्या राज्य सरकारने निजुत मोना आणि निजुत बाबू कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे? उत्तर आहे आसाम. स्पष्टीकरण पाहूया काय आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाहावर बंदी घालण्यासाठी आसाम सरकारने मुख्यमंत्री निजुत मोना आणि मुख्यमंत्री निजुत बाबू योजना सुरू केलेली आहे. याद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक मदत दिली जाईल. पुढे पाहूया. नुकतेच ॲपेडाने पहिल्यांदाच 18 मेट्रिक टन GI टॅग प्राप्त मिथिला मखानाची पहिली खेप कोणत्या देशात पाठवली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढे पाहूया. तेंडोंग ल्हो रम फाट हा पवित्र सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर आहे सिक्कीम. पुढे पाहूया. T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण बनले आहे? उत्तर आहे जोस बटलर. इंग्लंडचे स्पष्टीकरण पाहूया. इंग्लंडचे फलंदाज जोस बटलर यांनी T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे.
पुढे पाहूया. नुकतीच अबेलार्डो डेक यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी म्हणजे राष्ट्रपती निवड झालेली आहे? उत्तर आहे कोलंबिया. अबेलार्डो डेक यांची कोलंबिया देशाचे 36वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. भारतातील पहिली हाय अल्टिट्यूड म्हणजेच उच्च उंचीवरील वन्यजीव सफारी कोठे स्थापन केली जाणार आहे? तर उत्तर आहे लडाख येथे. स्पष्टीकरण पाहूया. लडाखमध्ये भारतातील पहिली उच्च उंचीवरील वन्यजीव सफारी स्थापन होणार आहे. लडाखमध्ये नवीन 5 जिल्हे ज्यांची नावे आहेत झास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता लडाखमध्ये एकूण 7 जिल्हे झालेले आहे. पुढे पाहूया. जागतिक ॲथलेटिक्स अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालेफेक प्रकारात आशिष यादवने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे रौप्य पदक जिंकले. पुढची बातमी पाहूया. ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे गांधीनगर, गुजरात येथे. पुढे पाहूया. नुकतीच 9वी भारत सिंगापूर परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत बैठक कोठे पार पडली? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. स्पष्टीकरण पाहूया. भारत आणि सिंगापूर दरम्यान 9वी कार्यक्रम सल्लामसलत बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. पुढे पाहूया. जागतिक सिंह दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 10 ऑगस्ट रोजी. स्पष्टीकरण पाहूया. सिंहांची घटती संख्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी दरवर्षी 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिवस साजरा केला जातो. 12 ऑगस्ट जागतिक हत्ती दिवस, 29 जुलै आंतरराष्ट्रीय वाघ दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहूया. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान एक्सप्लोसिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल म्हणजेच EOD सराव सुदर्शन शक्ती 5 कोची येथे सुरू झाला? उत्तर आहे अमेरिका. पुढे पाहूया. नुकतीच आनंद प्रकाश यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे एस्वातिनी. स्पष्टीकरण पाहूया. आनंद प्रकाश यांची दक्षिण आफ्रिकेजवळ असलेल्या भूपरिवेष्टित एस्वातिनी देशात भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विमान हायजॅकिंगच्या संकटाचा सामना करण्यासाठी संयुक्त सराव सुदर्शन शक्ती 5 कोणत्या विमानतळावर आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे दिल्ली विमानतळ. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि कोणत्या देशाने सामुदायिक सुरक्षेसाठी मक्का संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केलेली आहे? उत्तर आहे तुर्की. तर सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की या 3 देशांनी मिळून सामूहिक सुरक्षेसाठी मक्का संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लिंग समावेशक आणि सुरक्षित कार्यस्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने महिला समर्थ संस्था पुरस्कार योजना सुरू केली आहे? उत्तर आहे हरियाणा. सुरक्षा आणि समावेशक कार्यस्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणा सरकारने ही पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.